नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत शुभविवाह ह्या मालिकेचा रिव्ह्यू। प्रेक्षकांनो, तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे डेलीचे रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला। प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत की ह्या केसमधून आकाश आणि भूमी आता एकटे पडलेले आहेत, म्हणजेच अबोली वर्सेस भूमी ह्या दोघींचं स्टेटमेंट देणारे जे काही वकील आहेत, गीतांजली आणि गायतोंडे सर, ह्या दोघांमध्ये आता हे स्टेटमेंट चालू असतं। पण अचानक गायतोंडे सरांनी ह्या केसमधून माघार घेतलेली असते, कारण आता त्यांना असं वाटत असतं की भूमी आणि आकाश यांच्याकडे फॅन बंद कर एकही पुरावा नाही, आणि म्हणूनच त्यांनी आता माघार घेतलेली असते। तर आता भूमी आणि आकाशला खूप मोठा धक्का बसतो की आता करायचं काय, आता ही केस आपण कशी लढणार आहोत। तेव्हा आता ते गायकवाड सरांचा सल्ला घ्यायला त्यांच्या ऑफिसला गेलेले असतात। तेव्हा गायकवाड सर सांगत असतात की आता भूमी मॅडम, ही केस आता तुम्हाला स्वतःलाच लढावी लागेल। मी तरी तुम्हाला असा सल्ला देतोय, कारण प्रत्येक वकील येतो आणि केस समजली की याच्यातून निघून जातो। मग असं किती वेळा तुम्ही करणार आहात। मला आता तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की एका मुलीसाठी एक आईच खूप महत्त्वाची असते, आणि ही आईच मुलीला तिला न्याय मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकते। तेव्हा आता या घटनेचा क्रम सगळं तुम्हाला माहिती आहे। वकिलांचं कसं असतं की आपण वकील पाहतो, मग त्याला आपण फाईल बनवून द्यायची, सगळं हकीकत सांगत बसायची, एवढा वेळ पण नाही आहे मॅडम आता आपल्याकडे। आणि कोर्टाला सुद्धा सारखं सारखं असं वकील जाऊन जाऊन तुमचा जो काही इम्प्रेशन आहे ते कमी पडते, आणि सगळ्यांना असं वाटते की तुम्ही खरंच त्या बाळाची आई नाही आहात। तेव्हा आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वतःच लढा तुमच्या मुलीसाठी आणि न्याय मिळवा। तेव्हा आता भूमीला गायकवाड सरांनी खूप असं पॉझिटिव्ह आणि मोटिवेट केलेलं असतं। एक प्रकारे तिला आता कुठेतरी उमेद आणि स्फूर्ती आलेली असते की आता काहीही झालं तरी माझ्या मुलीसाठी मी हरणार नाही, मी आता लढणार आणि माझ्या मुलीला माझ्या कस्टडीमध्ये आणणार, असं तिने पक्क मनाशी ठरवलेलं असतं। आणि कोर्टामध्ये आता हिअरिंग असतं। तर आता अबोलीच्या ज्या काही वकील आहेत, गीतांजली मॅडम, त्या पण आलेल्या असतात। मग आता आकाश आणि भूमी तिथे पोहोचतात। तर आता जज साहेब म्हणतात की आता तुमच्या स्टेटमेंटला सुरुवात होते, आणि म्हणूनच आता भूमीला काही प्रश्न विचारले जातात। म्हणजे आता जज साहेब असं सांगत असतात की आता मॅडम तुम्ही स्टेटमेंट द्या। मागच्या वेळेला तुमचं स्टेटमेंट राहिले, तुम्हाला पुरावे दाखवायचे होते, आणि त्याच वेळेला आपला कोर्टाचा अलार्म वाजला आणि आपला टाईम संपला होता। तेव्हा आता ही केस तिथून पुढे कंटिन्यू करायची आहे। मग आता भूमी ही उभी असते आणि बाजूला गीतांजली सुद्धा उभी राहते। तर मग आता पहिल्यांदा भूमीला जज साहेब म्हणतात की कुठे तुमचा पुरावा, तुम्ही म्हणाला होतात की दुकटं सापडलंय, दाखवा पुरावे। तेव्हा आता गीतांजली मध्येच म्हणते की प्रीती नर्स ही, तुम्ही म्हणतात की आम्ही तिच्यापर्यंत पोहोचणार होतो पण तिचा मृत्यू झाला, हे कसं शक्य आहे, तिचा मृत्यू झाला याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे। आता असा प्रश्न भूमीला केल्यावर भूमी आता विचारात पडते, कारण आज भूमी सगळे काही पुरावे शोधून पूर्ण आता प्रूफ सहित ती तिथे आलेली असते। आज भूमीला घाबरायची गरज नाहीये, तिने गीतांजलीला तोंडावरच पाडले, कारण आज ती पुरावे घेऊन आली आहे। आकाश त्यामुळे बिनधास्त असतो। तर सगळ्यात पहिले पुरावा आता ती सांगत असते जज साहेबांना की मला तुम्हाला काहीतरी CCTV फुटेज दाखवायचं आहे। तर लगेच ते परमिशन ग्रँटेड असं म्हणतात, आणि मग आता भूमी तिथे तिचा पेनड्राईव्ह देते, आणि मग आता तो व्हिडिओ प्ले होतो, ज्या व्हिडिओमध्ये एक बाई रस्त्यावरच्या कडेवरून जात असते, तिने तोंडाला ओढणी बांधलेली असते, आणि ती गेल्यानंतर एक कार तिथून येत असते। आता त्या कारवर नंबर प्लेट पण नाहीये, आणि ती कार अशी येते आणि 5 ते 10 मिनिटांनंतर पुन्हा त्याच रस्त्यावरून ती कार रिटर्न जात असते। पण एक गोष्ट म्हणजे ती कार जात असताना प्रीतीची ओढणी त्या दरवाजामध्ये अडकलेली असते, आणि त्यावरून असं निष्पन्न झालेलं असतं की ह्याच कारमध्ये प्रीती नर्सला मारून घेऊन जात होतो कोणीतरी। तर आता दुसरं तिसरं कोणी नसून हा संत्या असतो, आणि हा व्हिडिओ प्ले झाल्याबरोबर रागिनीच्या पायाखालची जमीन सरकते। आता रागिनी मात्र खूपच घाबरलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की आता नक्कीच संत्यासमोर आता पोलीस जाणार आणि त्याला पकडणार, आणि त्याला जर पकडलं तर तो मास्टरमाइंड कोण आहे हे समोर येणार, म्हणजे रागिनी स्वतःच। तर आता रागिनी घाबरलेली असते, तर अबोली रागिनीकडे पाहू लागते। तर प्रेक्षकांनो, भूमी ही आता खूप बिनधास्त असते। तेव्हा आता गीतांजली उभी राहते आणि म्हणते की माय लॉर्ड, मला असं वाटतं की भूमी ह्या मॅडम काहीतरी काल्पनिक कथा रचते असं वाटायला लागले, कारण प्रीती नर्स तिथून गेली होती, तिची ओढणी त्या गाडीमध्ये अडकली होती, हे पण ठीक आहे, पण ते असं म्हणताय की तिचा खून झाला, हे कसं शक्य आहे, याचा तर पुरावा त्यांच्याकडे नाहीये। मग ते असं कसं म्हणू शकतात कन्फर्म की प्रीती नर्स जिवंत नाहीये। तेव्हा आता कोर्ट म्हणजेच जज साहेब सांगू लागतात की हो मॅडम, भूमी मॅडम, तुमच्याकडे प्रीती नर्स ची डेथ झाली आहे याचा काही पुरावा आहे का।
मग आता भूमी लगेच गीतांजलीला म्हणते की मॅडम, मला माहीत आहे अहो, कोर्टाला पुरावा लागतो आणि तुम्हाला सुद्धा माझे पुरावे पाहिल्याशिवाय काही चैन पटणारं दिसत नाहीये. त्यामुळे आज मी तयारी करून आली आहे. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला काहीतरी बोलण्यात अडकवून मला हरवाल, पण आज तसं होणार नाहीये. मी पुरावे घेऊन आली आहे. हे बघा, आता दुसरं तुम्हाला फुटेज दाखवते. असं आता फुटेज ती दाखवायला लागते की तुम्ही म्हणताय ना प्रीती नर्स जिवंत नाहीये, तर प्रीती नर्सच्या नवऱ्याने आम्हाला फोन केला होता आणि त्याने असं सांगितलं होतं की गुंडांनी माझ्या बायकोला जेव्हा पुरावा सांगायला त्या तुमच्यापर्यंत पोहोचणार त्याच वेळेला तिला जीवे मारण्यात आलं आणि त्यानंतर ते गुंड आता माझ्या मागे लागलेले आहेत. त्यांनी स्वतः मला कॉल पण केला होता. मग आता इथे भूमीला गीतांजली म्हणते की त्याचं काही कॉल रेकॉर्डिंग वगैरे आहे का तुझ्याकडे? पण भूमीने मात्र इथे चूक केलेली असते की तिने ते फोन रेकॉर्डिंग काढून घेतलेलं नसतं आणि त्यामुळेच आज कोर्टासमोर तिला नाही म्हणावं लागतं. पण तरीसुद्धा ती हार मानत नाही, कारण पुढे आता ती दुसरं CCTV फुटेज दाखवते की ज्याच्यामध्ये संध्या हा गाडीमधून जाताना ती ओढणी सापडलेली असते आणि तीच ओढणी जेव्हा प्रीती नर्सच्या नवऱ्याला दाखवलेली असते तेव्हा त्याने सांगितलेलं असतं की ही माझ्याच बायकोची ओढणी आहे. तेव्हा आता ते सुद्धा आता पुरावा दाखवल्यावर जज साहेब म्हणू लागतात की हो, म्हणजेच प्रीती नर्सचाच हा खून झाला हे स्पष्ट होते. तर आता गायकवाड सर पण जेलमध्येच असतात आणि गायकवाड सर यांनी खूप मोटिवेट केलेलं असतं भूमीला. तिला उभं राहायला संधी दिलेली असते आणि त्या संधीने आज खूप असं सोनं केलेलं असतं, कारण क्षितिजाबद्दलचे पुरावे हळूहळू समोर येत असतात आणि आज ते दुकटं भूमी ही त्या कोर्टाला दाखवायला घेऊन आलेली असते. तेव्हा आता भूमीने ते दुकटं दाखवल्याबरोबर जज साहेब म्हणतात की मॅडम, तुम्ही हे दुकटं आणलं हे बरोबर आहे, पण हे दुकटं कशावरून तुमच्याच बाळाचं आहे हे सुद्धा आता तुम्हाला दाखवावं लागेल पुराव्यासकट. तेव्हा गीतांजलीला पण हेच हवं असतं. ती म्हणते की जज साहेब, मला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा की ह्या कोणत्या हक्काने असं म्हणताय की हे दुकटं यांच्या बाळाचं आहे? असं कोणाचाही कपडा घेऊन ते इथे येतील आणि म्हणतील की माझ्याच बाळाचं दुकटं आहे, त्यावर कोर्ट विश्वास ठेवणार आहे का? तेव्हा आता भूमी म्हणते की हे बघा जज साहेब, हे दुकटं मी देवळामध्ये सापडलं होतं आणि माझाही विश्वास नव्हता की हे माझ्या बाळाचं आहे, पण माझं बाळ अचानक गायब झालं होतं आणि म्हणूनच हे दुकटं मी नवरंजन हॉस्पिटलमध्ये त्या सिस्टरला दिलं होतं आणि तिथे विचारपूस केली होती, कारण ह्या प्रत्येक दुकट्यावरती बाळाच्या लोगो आणि एक नंबर प्रिंट केलेला होता. त्या लोगो आणि प्रिंटवरून मला डॉक्टरांनी सांगितलं की ह्या दुकट्यावरून आपण त्याचे आई बाबा कोण आहेत किंवा हे बाळ कोणाचं होतं याचा सुद्धा शोध घेऊन सांगू शकतो. आणि म्हणूनच आम्ही त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये पूर्ण दिवस बसून होतो. तेव्हा आम्हाला समोर आलं की हे बाळ आकाश आणि भूमी महाजन यांचं आहे. तेव्हा आम्हाला कुठेतरी समजलं की आमचं बाळ जिवंत आहे आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये फसवलं गेलं होतं की आमचं बाळ हे अलार्म वाजल्यामुळे दगावलं गेले. तेव्हा आता हॉस्पिटलमधल्या एका माणसाला आम्ही आज इथे हजर केलेलं आहे. तेव्हा आता तो प्रत्यक्षदर्शी असतो की त्याने असं सांगितलंय की त्याला आता रागिणीने धमकी देऊन सांगितलेलं असतं की इथून ह्या बाळाला गायब करायचं आणि तोच माणूस आता भूमीला सांगत असतो की मॅडम, मी स्टेटमेंट द्यायला हॉस्पिटलमध्ये येऊ शकतो. त्यामुळे आकाश आणि भूमी आज बिनधास्त असतात. तेव्हा आता विटनेस बॉक्समध्ये त्या माणसाला बोलवलं जातं ज्याने भूमीच्या बाळाला तिथून पळवून नेलेलं असतं हॉस्पिटलमधून आणि तेही रागिणीने पैसे दिल्यामुळे तिचं जे काही तिच्या अंडर तो केल्यामुळे हे सगळं त्याने केलेलं असतं आणि म्हणूनच विटनेस बॉक्समध्ये उभं राहिल्याबरोबर आता भूमी विचारू लागते की सांगा आता सर तुम्हीच की हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं? तेव्हा जज साहेब सुद्धा म्हणू लागतात की हां, चला सुरुवात करा, तुम्ही सांगा आता की हॉस्पिटलमध्ये काय काय घडलं होतं? तर तो माणूस आता सांगतो की बघा, अचानक हॉस्पिटलमध्ये फायर अलार्म वाजला. त्यानंतर सगळे लोक धावाधाव करू लागले. मी सुद्धा तिथेच होतो आणि मला अचानक एक बाई येऊन धमकी देते. त्या बाईने माझ्या हातावर पैसे टेकवले आणि मला सांगितलं की हॉस्पिटलमध्ये त्या रूम नंबर सांगितल्यावर त्या रूममधून एका बाळाला किडनॅप करायचं आहे. तेव्हा आता मी तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देऊ शकते, पण एवढं काम प्रॉपर व्हायला पाहिजे. तेव्हा तिकडे ही भूमी धक्क्यानेच गार पडलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की आता हा काही मला सोडणार नाही आणि हा आता माझं नाव कोर्टासमोर सांगतो की काय, त्यामुळे तिला खूपच घाम फुटलेला असतो. तेव्हा आता तो माणूस सांगतो की हे बघा मॅडम, मला कोणीतरी धमकी दिली होती आणि त्याच्या बदल्यात माझ्या अंगावर पैसे फेकले होते आणि मला हे करण्यास भाग पाडलं होतं, म्हणून मी तुमच्या बाळाला उचललं, असं तो सांगणार. पण त्याच वेळेला त्याचं भूमीकडे लक्ष जातं आणि भूमी त्याला म्हणते की तुझा गळा चिरेल जर इथे सत्य बोललास तर. ही इशाऱ्यानेच आता खूप धमकवत असते त्या माणसाला आणि म्हणून तो खूप घाबरतो आणि म्हणतो की हे बघा मॅडम, मला खरंच आठवत नाहीये मी ते बाळ किडनॅप केले असं तुम्ही म्हणता, पण माझ्याकडे असा कोणताच पुरावा किंवा नाही तसं काहीच. मला फक्त फायर अलार्म वाजला आणि मी तिथून पळून सुटलो होतो. तेव्हा तो खोटं बोलतो ही भूमीला कळालेलं असतं. म्हणून भूमी खूपच चिडत्याने म्हणते की हे काय बोलताय तुम्ही? काल तुम्ही आम्हाला काय म्हणाला होता? तुम्ही असं का बोलताय? प्लीज आम्हाला तुमच्या
एका पुराव्याची खूप गरज आहे अहो. त्याच्यामुळे आमच्या ह्या केसला फुल स्टॉप मिळणार आहे. प्लीज असं करू नका हो. तुम्ही जे पाहिले, जे खरं आहे तेच सांगा प्लीज. तेव्हा आता तुम्ही असं केलं नाही तर मी सुद्धा तुम्हाला जीवे मारू शकते, असं आता भूमी धमकीच देऊ लागते. त्यानंतर तो माणूस म्हणतो की हे बघा मॅडम, मला इतकं आठवत नाहीये, पण मला एवढंच माहिती आहे की ते बाळ तिथून कोणीतरी उचलून चोरलं होतं. तुमचं बाळ जिवंत आहे एवढं मी सांगू शकतो. आणि मी सुद्धा पैशांच्या लालचीपायी हे केलं आहे, असं तो सांगतो की मी एका मित्राला मदत करून ते बाळ तिथून किडनॅप केलं गेलं होतं. पण पुढे काय झालंय मला काहीच माहिती नाहीये. तेव्हा आता भूमीला धक्काच बसतो. पण भूमी आता म्हणत असते जज साहेबांना की जज साहेब, माझ्या मुलीसाठी मी ह्या केसमध्ये एक वकील बनले आणि मी आता वकीलपत्रसुद्धा सादर केले. तेव्हा आता तुम्ही निर्णय घ्यावा आणि माझ्या बाळाची कस्टडी कोणाकडे आहे हे सांगावं. माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न करून तुम्हाला पुरावे सादर केलेले आहेत. तेव्हा आता जज साहेब हे भूमीच्या बाजूने होतात आणि म्हणतात की मॅडम, तुम्ही पुरावे प्रॉपर दाखवल्यामुळे आता भूमी तुमच्या बाळाची कस्टडी म्हणजे क्षितिजा महाजन ही आता तुमच्या हाती सोपवण्यात येत आहे. तेव्हा भूमीला खूपच आनंद होतो, कारण आता त्या दुकट्यामुळे सगळं काही सत्य समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.